मला सांभाळणारी एकमेव व्यक्ती तृप्ती आज, आणि मी तिच्या बेसवर मी उभा आहे हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. मी आयुष्यात एक गोष्ट ठरवली होती की ना, मी कधी असं कुठल्या मुलीला प्रपोज करेन तर आय लव्ह यू असं नाही करणार. मी तिला म्हणे माझ्याशी लग्न करशील का, आणि हे माझं ठरलं होतं पण आयुष्यात. आणि मग मला तृप्ती भेटली एका नाटकाच्या ऑडिशनला. एक नाटक करत होतो राम भरोसे देवेंद्र प्रेम सरांचं, आणि त्याचं मी सरांना तसं असिस्ट पण करत होतो. म्हणजे त्या सगळ्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये मी होतो. मग तिकडे खूप मुलं ऑडिशनला यायची, तेव्हा एकदा तृप्ती आली होती. आणि ती चांगली काम करते, बेसिकली चांगली ॲक्ट्रेस आहे. तिने व्यावसायिक नाटकं केली आहेत. तर तिने ते काम केलं, ते आवडलं रे मला. की म्हणजे मुली काम करतात रादर काय ओढणी सांभाळा, हे करा ते करा ह्याच्यात असतात. पण ही आली, हिने बेछूट केलं त्याचं काम टाप करून, आणि मीच होतो तिकडे. तुला ही मुलगी मस्त आहे रे, हिला आपण विचारायला पाहिजे. पण तिचं मला आवडलं काय तृप्तीचं, की तिला अशी फॅशिनेशन नव्हती की मला ॲक्टिंग करायची किंवा नाटक करायचं. तिने जर्नलिझम केलं होतं, तिला रिपोर्टर व्हायचं, तिला पत्रकार व्हायचं होतं, आणि तिथं ते चाललं होतं. आणि मला कळलं होतं की 10 दिवसांतरी जाईल. मी ठरवलं की हिला प्रपोज करायला पाहिजे. आणि मग मी तिला एल्फिन्स्टन स्टेशनला 10 जुलै 2002 आणि एल्फिन्स्टन स्टेशनला मी तिला म्हटलं की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, इंडिकेटरच्या खाली, की माझ्याशी लग्न करशील का. तर विचार कर, हा सिद्धार्थ जाधव आणि 2002चा सिद्धार्थ जाधव. म्हणजे आता काही फोटो फिरत आहेत माझे 12वी-12वीचे, तर एक तर लुक नाही त्यात, प्रेझेंटेबल तर अजिबात नाही. आणि म्हणजे लुक आणि प्रेझेंटेबल, पण त्यावेळेला ती गोष्ट आपल्याकडे नाही आहे आणि आपल्याकडे आहे असं असतं ना. तर तिने मला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, पण म्हणजे लग्न ही अशी खायची गोष्ट आहे का, की 10 दिवस भेटलो आपण आणि मग आता लग्नच करायचं वगैरे असं. म्हणजे ती खूप सेन्सिबल बोलली मला. मग लगेच मी बॅकफूटवर, मग आपण मित्र होऊ शकतो का वगैरे, फ्रेंडशिप जे ठरलेलं असतं ते.